सन्माननीय सभासद बंधू भगिनींनो, परिच्छेद आपल्या कंपनीने 70व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण दिलेल्या सहकार्यामुळे संस्थेच्या प्रगतीच्या बाबत संचालक मंडळाने काय कामे केलीत याचे विवेचन आपणापुढे अहवालाद्वारे मी सादर करीत आहे. परिच्छेद सर्वप्रथम मला नमूद केले पाहिजे की आपल्या कंपनीच्या 3 भागधारकांना या वर्षात देवाज्ञा झाली. हे तिघेही भागधारक संस्थेच्या स्थापनेपासून सभासद होते व कंपनीच्या कामकाजाबाबत आपले वेगवेगळे विचार पत्राद्वारे वरचेवर मांडत असत. त्यांना आदरांजली वाहणे माझे आणि आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. परिच्छेद अहवालाचे अवलोकनावरून आपणा सर्वांचे सहज लक्षात येईल की आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती थोडीशी सुधारत असून धीम्या गतीने का असेना आपण प्रगतीपथावर आहोत. यावर्षी उत्पादनामध्ये जेमतेम 2% वाढ झाली हे खरे आहे, परंतु आपल्या उत्पादनाचा सर्व दृष्टिकोनातून वाढवलेला दर्जा विचारात घेता ही समाधानाची बाब मानावी असे मला वाटते. दर्जा वाढल्या कारणाने आपले जवळील मागील वर्षीचा शिल्लक असलेला सर्व उत्पादित साठा अधिक दराने विकला गेला आहे. तसेच आपले उत्पादित मालाची मागणी झपाट्याने वाढते आहे. कंपनीच्या पुढील वर्षीचे प्रगतीच्या पार्श्वभूमीवर ही एक चांगली संधी असून संचालक मंडळ त्याबाबत अधिक अपेक्षा बाळगून आहे. परिच्छेद कंपनीने कामगारांची युनियन तसेच कर्मचारी संघटना यांनी एकत्रितपणे सवलतीच्या दराने कंपनी कॅन्टीनमध्ये कामगारांच्या पाळीस सवलतीच्या दरात भोजन व्यवस्था, बोनस वाढ, गणवेश धुलाई भत्ता यांची मागणी केलेली आहे. या संदर्भात संचालक मंडळ येत्या 2 महिन्यात साधक बाधक विचार करून निर्णय घेईलच. पण या मागणीच्या रेट्यासाठी संथ गतीने काम करणे ही कामगारांची विचारसरणी योग्य नाही, असे संचालक मंडळाचे मत आहे. परिच्छेद यावर्षी भागधारकांस 8% लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा प्रस्ताव आहे. आपण त्यास मान्यता दिल्यानंतर 1 महिन्यानंतर लाभांश रक्कम सभासदाच्या खात्यावर बँकेत जमा होईल. पुढील वार्षिक वर्षासाठी आपणास हिशोब तपासणीसांची नेमणूक करावयाची आहे, तसेच त्यांचा मोबदलाही ठरवावयाचा आहे. कंपनीचे सध्याचे हिशोब तपासणीस पुनर्नेमणुकीसाठी उपलब्ध आहेत, पण त्यांनी सध्याच्या मोबदल्यामध्ये 15% वाढ मागितलेली आहे. या दोन्ही बाबींचा संचालक मंडळाने विचार केला असून त्यांचीच फेरनेमणूक करण्याची शिफारस या सभेस केलेली आहे. परिच्छेद कंपनीच्या बॉयलरची डागडुजी व आवश्यक दुरुस्तीचा अंदाजित खर्च रुपये 3 लाखांपेक्षा अधिक आहे. या दुरुस्ती खर्चास सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक ठरते. या खर्चाची शिफारस संचालक मंडळ करीत आहे. याबाबत तांत्रिक सल्ला यापूर्वीच घेतलेला आहे. परिच्छेद आपण दिलेल्या सहकार्याबद्दल संचालक मंडळ आपणा सर्वांचे तसेच कामगारांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानित आहे. स्टॉप.